आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी हा शेती करतो आणि शेतीतून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या भरोश्यावर तो पुढील आयुष्य काढत असतो। मात्र हे आयुष्य काढत असताना शेतकऱ्यांना काहीतरी हवी, दिलासा हवा म्हणून शासनाच्या वतीनं विमा कंपन्या या पिकाचा विमा काढत असतात आणि विमा काढल्यानंतर त्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत असते। तर यावर्षी भारतीय कृषी विमा संस्था कंपनी या कंपनीच्या वतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा विमा काढला जाणार आहे आणि या कंपनीचे अमरावती जिल्ह्याचे समन्वयक अभिलाषजी नरोडे हे आपल्यासोबत आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। आज नरोडे साहेबांसोबत आपण संवाद साधणार आहोत आणि त्या संवादातून शेतकऱ्यांच्या तुमच्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा उलगडा आज आपण या ठिकाणी करणार आहोत। सर, सर्वप्रथम माझा प्रश्न असा असेल की आपण या प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवली आहे आणि ती किती महत्त्वाची आहे या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगितलं पाहिजे। सर्वप्रथम मी आपले आभार मानू इच्छितो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून का होईना परंतु शेतकऱ्यांपर्यंत पीक विम्याच्या बाबतीत जे काही गैरसमज आहे ते दूर करण्याकरिता हा आपण केलेला एक चांगला प्रयत्न आहे, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सन 2016 पासून चालत आलेली एक योजना आहे जी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या अंतर्गत ह्या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाने ही योजना चालू आहे आणि 2022-23 पासून ही योजना राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेलवरती म्हणजे 80-110 या मॉडेलवरती चालू आहे। बीड पॅटर्न झाला आपण म्हणतो आणि त्या अंतर्गत गेल्या 2 वर्ष आपण बघितलं असेल तर राज्य शासनाने ही योजना 1 रुपया प्रति विमा प्रमाणे शेतकऱ्यांसाठी लागू केली होती, परंतु आता ती योजना इथे थांबली असून यावर्षी परत एक नवीन सुधारित पीक विमा योजना यंदा चालू झालेली आहे। सर्वप्रथम तर मी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेमकं काय आहे हे आपल्याला सांगू इच्छितो। विमा म्हणजे संरक्षण। आपण विमाचे भरपूर प्रकार पाहिलेले आहे, बाईक इन्शुरन्स असते, हेल्थ इन्शुरन्स असते, त्याप्रमाणे पीक विमा सुद्धा हा एक विमा आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती असो, कीड असो, रोग असो यांसारख्या प्रतिकूल घटकांमुळे जर आपल्या शेताचं पिकाचं नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमाचं एक कवच, एक संरक्षण ही योजना देते। तसेच जेव्हा पिकांची अत्यंत दुर्दशा होते किंवा शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती अत्यंत बिकट होऊन जाते, अशा वेळी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याकरिता ही पीक विमा योजना फार महत्त्वाचं काम करते। सोबतच शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी अवलंबण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल याबाबतचं सगळं तंत्रज्ञान सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पुरवण्याकरिता सुद्धा पीक विमा योजना फसल बीमा पाठशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते। अशा पद्धतीने एकंदरीत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे हे असं मला वाटते। सर, दुसरा प्रश्न असा असेल माझा की हे पीक विमा योजना महत्त्वपूर्ण ठरलेली आहे किंवा आहे हे आपण सांगितलं, तर या वर्षी जे सरकारने जी योजना लागू केली आहे पीक विमा संदर्भातले जे निकष असतील आणि मागील वर्षी ज्या कंपन्या होत्या त्यांचे निकष असतील, या दोन कंपन्यांतले तफावत काय आहे ते कृपया प्रेक्षकांना सांगा। सर्वप्रथम तर मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आतापर्यंत सर्वात मोठा जो बदल आहे की गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना 1 रुपया फक्त प्रीमियम भरावा लागत होता। उर्वरित जे प्रीमियम आहे हे राज्य शासनाने त्यांच्याकडून भरलेला होता, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा सुद्धा फार मोठा फायदा घेतला। परंतु या वर्षी ही 1 रुपयाची पीक विमा योजना ही बंद झालेली आहे आणि त्याच्या जागी शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो शेतकरी हिस्सा यावेळेस शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। तसंच मागच्या वर्षी ह्या संपूर्ण पीक विमा योजनेमध्ये 2-3 ऍड ऑन कव्हर होते, ज्यामध्ये सर्वात पहिलं होतं ते प्रिव्हेंटेड सोईंग। प्रिव्हेंटेड सोईंग म्हणजे जर प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे जर एखाद्या नोटिफाईड एरिया अधिसूचित क्षेत्रामध्ये जर त्या लागवडीखालील क्षेत्र म्हणजे जे लागवडीखालील क्षेत्र आहे परंतु त्याच्यापैकी जर 75% किंवा त्यापेक्षा जास्त पेरणीच झाली नाही, लागवडच झाली नाही, पाऊस आला नाही आणि अशा वेळी जर पेरणच झाला नाही तर अशा वेळी त्याच्यामध्ये जो एक विमा लागू होत होता त्याला आपण प्रिव्हेंटेड सोईंग म्हणतो। त्यानंतर दुसरं होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती। स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे असं आहे की याच्यामध्ये ज्या काही
मोजक्या ठिकाणी अशा घटना घडतात. जसं उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतामध्ये पावसाचं पाणी जमा होणे, त्याच्यामुळे त्याला इनंडेशन आपण म्हणतो, गारपीट झाली, भूस्खलन झालं, एखाद्या नदी नाल्याला पूर आला आणि ते पाणी आपल्या शेतामध्ये झालेलं आहे, वीज पडली किंवा त्याच्या नैसर्गिक कारणामुळे लागलेली आग, अशा कंडिशन मध्ये शेतकरी तक्रार देत होते आणि त्यांचा वैयक्तिक पंचनामा होऊन त्यांना त्याचा लाभ मिळत होता. मिड सीझन ऍडव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो की चालू हंगामामध्ये जर ओला दुष्काळ पडला, कोरडा दुष्काळ पडला, रोग कीटक याच्यामुळे जर अत्यंत अवस्था जर खूप खराब असेल तर अशा वेळी कलेक्टर म्हणजे आदरणीय कलेक्टर साहेब त्याची अधिसूचना काढतात आणि शेतकऱ्यांचे रॅन्डम सर्व्हे होऊन त्यांना आगाऊ रक्कम 25% आगाऊ रक्कम त्यांना मिळते. तर त्याला आपण एक MSA म्हणजे मिड सीझन ऍडव्हर्सिटी म्हणतो. आणि सोबतच पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान. जेव्हा आपण सोयाबीन, तूर अशा सारख्या पिकांना काढणीनंतर शेतामध्ये आपण बंडल करून ठेवतो, त्याच्यावर जर पाऊस पडला, अजून वाहून गेलं, नैसर्गिक कारणामुळे नुकसान झालं, त्याचा सुद्धा वैयक्तिक पंचनामा होऊन त्याची नुकसान भरपाई भेटत होती. आणि एक होतं पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजेच उत्पन्नावर आधारित आणि तंत्रज्ञानावर आधारित. म्हणजे जे पीक कापणी प्रयोग प्रशासनामार्फत शासनामार्फत होत असतात त्याच्या अंतर्गत उंबरठा उत्पन्नापेक्षा जर तुमचं यंदाचं उत्पन्न कमी आलं असेल तर त्याला उत्पन्नावर आधारित जो पीक विमा लागू होत असतो तो एक विमा होता. आणि त्याला तंत्रज्ञानाची सुद्धा जोड होती, म्हणजे सॅटेलाइट वरून सुद्धा त्याचे एक सर्वे होत होता आणि ते तंत्रज्ञान आणि पीक कापणी प्रयोग याच्या अंतर्गत ते पीक विमा मिळत होता. परंतु यावर्षी सुधारित पीक विमा योजनेमध्ये हे सगळे ऍड ऑन कव्हर निघालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या ह्या पीक विम्याच्या याच्यात खूप भ्रष्टाचार होत होता आणि ह्या सगळ्या गोष्टी शासनाने लक्षात घेता यंदा सुधारित पीक विमा योजना जी शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, या सुधारित पीक विमा योजनेमध्ये फक्त आणि फक्त प्युअर ऑर्गॅनिक म्हणजेच उत्पन्नावर आधारित पीक विमा योजना, ज्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञानावर 50% पीक कापणी प्रयोग आणि 50% तंत्रज्ञानावर आधारित ही योजना असणार आहे. उंबरठा उत्पन्नाद्वारे जर त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असेल, यंदाचा ऍक्च्युअल यील्ड जर आपला कमी आलेला असेल तर निश्चितच त्या शेतकऱ्यांना कुठलीही तक्रार करण्याची गरज नाही आणि कुठेच जाण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळेल. अशी ह्या पद्धतीने एक सुधारित पीक विमा योजना यावर्षी शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षी या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांच्या हिताचा जास्त विचार करून ही योजना अंमलबजावणी राबवल्या जाईल. नक्कीच. कारण मला एक सांगायचं आहे की पीक कापणी प्रयोग जे असते हे कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्राम विकास विभाग हे 3 यंत्रणा असतात. हे 3 यंत्रणा वेगळे वेगळे पीक कापणी प्रयोग करतात आणि ही पूर्ण एक पारदर्शी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कुठलाही म्हणजे चुकीचा हस्तक्षेप किंवा कुठलाही भ्रष्टाचार ह्या पीक कापणी प्रयोग मध्ये होऊ शकत नाही, कुठलाही गैरप्रकार या पीक कापणी प्रयोग मध्ये होऊ शकत नाही. याच्यामुळे उंबरठा उत्पन्न आणि या यंदाचं जे दरडोई उत्पन्न आहे हे अचूक निघते आणि त्या अचूक आकडेवारीनुसार पीक विम्याचा लाभ होऊ शकतो. नक्कीच. या निमित्तानं मलाही असं वाटते की शासनानं जे प्लॉट घेतं 3ही विभाग जे प्लॉट ज्या गावात घेत असेल ते प्लॉट जनतेपर्यंत माहीत झाले पाहिजे की 3ही विभागाच्या वतीनं कोणते प्लॉट जे पेरणी ते कापणीपर्यंत प्रयोगासाठी सरकारनं घेतले आणि ज्याच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई ठरवण्यात येईल. हे प्लॉट नक्कीच सर तुम्ही पण प्रयत्न करावे त्यासाठी आणि ते प्लॉट पब्लिश झाले पाहिजे. ह्या प्लॉटच्या आधारावर यांच्या प्लॉटच्या आधारावर ह्या सर्व उलाढाल ठरणार आहे किंवा याची देवाण रक्कम ठरणार आहे. ऍक्च्युली मला तुम्हाला हे सांगावं वाटतंय की जे पीक कापणी प्रयोगासाठी जे शेत निवडले जातात हे रॅन्डम पद्धतीने कृषी विभागाची निवड करत असते आणि त्यामध्ये कुठलाही म्हणजे गैरप्रकार हा होत नाही मी निश्चित सांगू शकतो. आणि पीक कापणी प्रयोग ऍक्च्युअली करताना म्हणजे हंगामाच्या शेवटी जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा हा पीक कापणी प्रयोग होतो आणि ह्या पीक कापणी प्रयोगादरम्यान शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात, कृषी विभागाचे प्रतिनिधी, गावातील जे तुमचे गाव समितीचे लोक आहेत ते सुद्धा तिथे हजर असतात, शेतकरी प्रतिनिधी जे निवडून दिलेले असतात ते शेतकरी प्रतिनिधी उपस्थित असतात आणि ह्या सर्वांच्या समक्ष पीक कापणी प्रयोग होतो. हा म्हणजे त्याच्यामुळेच हा पारदर्शी आहे असं मला वाटतं. तर सर माझा असा प्रश्न असेल की यावर्षी अमरावती जिल्ह्याकरता ज्या कंपनीनं हे काम घेतलेलं आहे त्या कंपनीचं नाव आणि त्या कंपनीनं जर आधी कुठं काम केलं असेल तर त्याबद्दल थोडं तपशीलवार आणि अमरावती येथील संपर्क कार्यालय या 2-3 गोष्टी जर शेतकऱ्यांना सांगितल्या तर कदाचित शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत सरळ पोहोचता येईल किंवा तुमचे जे प्रतिनिधी असतील तालुक्यात समन्वयक तर त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचण्याचं एक चांगलं हे माध्यम असू शकतं असं मला वाटतं. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की यावर्षी अमरावती जिल्ह्यासाठी ही यंत्रणा राबविण्यासाठी
भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या कंपनीची निवड झालेली आहे। या अगोदरही अमरावतीमध्ये ह्या 2 ते 3 वर्ष अगोदर ह्या कंपनीची निवड झाली होती आणि महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये या कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये भारतीय कृषी विमा कंपनीची निवड झालेली आहे आणि या कंपनी अंतर्गत शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या समन्वयाने खूप चांगल्या पद्धतीने आपण ही पीक विमा योजना राबविणार आहोत। या अंतर्गत कंपनी मार्फत जिल्हा प्रतिनिधी म्हणून माझी निवड झालेली आहे, तसेच प्रत्येक तालुक्याला एक तालुका प्रतिनिधी म्हणून त्या तालुका प्रतिनिधींची निवड झालेली आहे आणि शेतकऱ्यांना असुविधा न व्हावी याकरिता प्रत्येक जिल्हा लेवलला आणि तालुका लेवलला शेतकरी सुविधा केंद्र असे कार्यालय सुद्धा उघडण्यात येणार आहे। त्याचा संपूर्ण डिटेलमध्ये त्याचा पत्ता आणि संपूर्ण तालुक्याचे तालुका प्रतिनिधी आणि जिल्हा प्रतिनिधी यांचे सर्वांचे संपर्क क्रमांक आणि तुमचं शेतकरी सुविधा केंद्राचे ऍड्रेस हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून खूप लवकरात लवकर ते पब्लिशही करणार आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती असावी। आणि सर्व शेतकऱ्यांसाठी मी सांगतो की प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे तालुका प्रतिनिधी हे आपल्या सेवेशी 24/7 आहे। आपल्याला कुठलीही अडचण आली विमा काढण्यासंदर्भात असो किंवा विमा काढल्यानंतर त्याच्या संदर्भात आणखी काही तुमच्या अडचणी असतील, तक्रारी असतील तर त्या तुम्ही आपल्या तालुका प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रतिनिधीकडे मांडू शकता आणि शेतकरी सुविधा केंद्राला सुद्धा आपण भेट देऊ शकता। सर धन्यवाद। नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका समन्वयक हे आपल्या सेवेसाठी आहेच। तर पुढील पुन्हा एक माझा असा प्रश्न असेल की आता हे विमा काढण्याची जी पद्धत आहे शेतकऱ्यांकरता शासनाच्या अंगीकृत असलेले CSC सेंटर असतील, सुविधा सेतू केंद्र असतील, तर या केंद्रावर काढणे आणि प्रीमियम भरणे या संदर्भात थोडं सांगाल की शेतकऱ्यांना कोणत्या क्रॉपचा विदर्भात साधारणतः अमरावती जिल्ह्यात कपाशी, तूर आणि सोयाबीन हे जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, या संदर्भात प्रीमियम संदर्भात आणि हे प्रीमियम कुठं काढावा कुठं भरावा या संदर्भात थोडी माहिती सांगा। एकंदरीत शेतकऱ्यांनी विमा काढण्याकरिता काय करावे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो। विमा काढण्याकरिता आपल्याकडे 2-3 चॅनल आहेत, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे CSC, म्हणजे इथे बिगर कर्जदार जे शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज घेतलेले नाहीत असे शेतकरी आपल्या नजीकच्या सुविधा जे CSC आहे सेतू केंद्र आहे तिथे जाऊन आपण हा विमा काढू शकता। सेतूधारकांना याकरिता कुठलीही वेगळी रक्कम किंवा अनामत रक्कम किंवा आगाऊ रक्कम तुम्हाला देण्याची गरज नाही, कारण प्रत्येक सेतूला त्याच्या शासनामार्फत त्यांचा ठरलेला जो हिस्सा आहे तो त्यांना मिळत असतो। त्याच्यामुळे आपण सेतूमध्ये हा विमा काढू शकता। सोबतच जे कर्जदार शेतकरी आहे ज्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे तिथे सुद्धा आपण ह्या ऐच्छिक स्वरूपामध्ये आपल्याला जर हा पीक विमा घ्यायचा असेल तर आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून सुद्धा हा पीक विमा काढू शकता। आणि पोस्ट ऑफिस हे सुद्धा एक माध्यम आहे, परंतु बऱ्याचशा पोस्ट ऑफिसला अजूनही ऍक्टिव्ह झालेले नाहीत, परंतु सेतू आणि बँकेच्या माध्यमातून आपण हा विमा काढू शकता। आणि सेतूमधून आपण जर हा विमा काढत असाल तर आपल्याला आपलं आधार कार्ड, त्यानंतर आपलं बँकेचे पासबुक, 7/12 स्वयं घोषणापत्र, जर आपलं सामायिक क्षेत्र असेल तर आपल्या सामायिक क्षेत्राचा जो एक नमुना आहे त्या नमुन्यावरती रेव्हेन्यू तिकीट लावून त्याला आपल्याला अधिकृत करून घ्यावा लागेल। तसेच जर आपण भाडे तत्वावर शेती घेतली असेल तर त्याचा टेनंट अग्रीमेंट रजिस्ट्री ऑफिस मधून आपल्याला नोंदणीकृत भाडे करार आपल्याला यावर्षी लावावा लागणार आहे, कारण भरपूर भ्रष्टाचार या योजनेमध्ये याच्यावरून झाला होता। त्याच्यामुळे जो भाडे करार ज्यांनी शेती भाड्याने घेतलेली आहे त्यांना अधिकृत नोंदणीकृत भाडे करार त्याच्यामध्ये लावावा लागणार आहे। आणि सोबतच यावर्षी फार्मर ऍग्रीस्टॅट ID हे कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय आपल्याला विमा काढता येणार नाही। आणि विमा काढल्यानंतरही तुम्हाला ई-पीक पाहणी त्याच्यामध्ये अत्यंत जरुरी आहे। ई-पीक पाहणी नसेल तर तुम्हाला कुठल्याच विम्याचा लाभ सुद्धा याच्यामध्ये मिळू शकणार नाही। आणि एकंदरीत हे सगळे कागदपत्र घेऊन बँकेचं पासबुक सुद्धा आपल्याला लागणार आहे, हे घेऊन तुम्ही सेतूकडे गेल्यास आपल्याला तिथून आणि मी प्रीमियम बद्दल सांगू इच्छितो। अमरावती वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रीमियमचे वेगळे वेगळे रेट आहे, त्यानुसार अमरावतीमध्ये खरीपमध्ये जे मुख्य पीक आहे सोयाबीन, कापूस आणि तूर, तर सोयाबीनचा जे प्रीमियम आहे ते 559 रुपये पर हेक्टर, एका हेक्टरला 559 रुपये पर हेक्टर असं प्रीमियम सोयाबीनचं आहे। तुरीचं जे प्रीमियम आहे ते 475 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे आणि कॉटन म्हणजे कापूस जे प्रीमियम आहे ते 750 रुपये हेक्टर अशा प्रमाणे यावर्षी प्रीमियम आहे। जर आपण गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेत म्हणजे 1 रुपयाची जे विमा योजना आहे ती सोडून त्याच्या अगोदर ज्या विमा योजना होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तेव्हा प्रीमियम हे फार जास्त होतं, परंतु त्या तुलनेत आता हे प्रीमियम सुद्धा कमी झालेलं आहे। ही विमा योजना सुद्धा खूप ऑर्गॅनिक आणि प्युअर झालेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज आणि भ्रष्टाचार आता नसणार आहे।
त्याच्यामुळे या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की ही पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे आणि शेवटी जेव्हा तुम्ही विमा काढता तेव्हा त्या जी साईट आहे त्या साईटवरती फार लोड येतो आणि ती साईट काम करत नाही. त्याच्यामुळे हा होणारा अपव्यय टाळण्याकरिता आजपासूनच आपण आपला पीक विमा काढावा, जेणेकरून आपल्याला आपले पीक आणि आपण शेतकरी स्वतः जे आपलं कवच आहे, विमा कवच आहे, ते घेऊन आपण संरक्षित राहू शकतो. नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकरी या देशाचा आत्मा आहे. म्हटलं या आत्म्यासोबत न्याय झाला पाहिजे, म्हणून या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत पोहोचावी अशी अपेक्षा करतो आणि थांबूया. पुन्हा नवीन व्यक्तिमत्वासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.